मी कारगाव शिवसेना शाखा प्रमुख शीर्षक रास्तापा बेलुरे. आज सूर्यकांत हे उपोषणला 16 तारखेला बसणार आहेत गावच्या म्हणजे स्वच्छतेतर्फे. त्यांना पूर्ण शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे पूर्ण पाठिंबा राहील. कारण का वस्तुस्थिती कारगावची जर बघितली तर आज महिलेला जरी बसायला तर बस स्टॉप म्हणजे स्टँड नाही. कुठे स्वच्छतेची जर भूमिका बघितलं तर आता जर बघितलं तर प्रत्यक्षात तर गावचा विकास नाहीच म्हणलं तर चालेल. कारण 80% तर गावचा विकास म्हणजे जवळजवळ आता सरपंच होऊन 4.5 वर्ष झालं. आता राहिलेत किती 5 महिने. परंतु एकही विकास असा झाला नाही किंवा घरकुलची बिलं तटलेली. म्हणजे कोणत्याच गोष्टीनं ही भाजपची जी सत्ता आहे. आता चालू आमदार तर बघितलं तर भाजपचाच आहे. ना येणं ना जाणं 2019 पासून का भाजपचा आमदार असून जसं निवडून गेले तसं आतापर्यंत काय कारगावला आलं बी नाही आणि काय नाही. आणि आता जिल्हा परिषद मेंबर बी भाजपचाच झाले असून नसल्यासारखं झालंय कारगाव. म्हणजे ह्याला धनीना गोसाई म्हणते ती अशाच कारगावचं झालं. पण कारगावची इतकी प्रामाणिक जनता आहे. आज ना उद्या ही जनता त्यांना काय धडा शिकवायचा शिकवेल. परंतु जी विकासाची कामं जी आणलीत आता घरकुलची बिलं उगं 15-15 हजार रुपये टाकले तर उगा आशेला लावलेत. जवळजवळ 450 घरकुल सोमनाथ कांबळेनं मंजूर करून आणलेलं आहे स्वतः जाफताला. आता सोमनाथ कांबळे नाहीत, आता भाजपची सत्ता आहे. उगं एजंट 48 एजंट आहेत कारगावला. हिरीची फाईल देतो 5,000 देतो, परत घरकुलची फाईल मंजूर करतो. ही जी म्हणजे काय तुम्हाला सांगतो निस्ता चोराचा बाजार झाला. या संदर्भात तुम्ही बीडीओ साहेबांना वगैरे बोललात का? अहो त्यांना मी का स्वतः गेलो होतो, माझं वैयक्तिक बिल होतं. बीडीओ साहेबाला म्हणलं बाबा का बिलं पडत नाहीत ही याची. हे कामच केलं ते म्हणला त्या इंजिनियरनं. त्या इंजिनियरला विचारलं बाबा केलास का, कम्प्युटरवर फिट केलास का? काहीच केलं नव्हतं. ज्या वक्ताला बीडीओला पंचायत समितीमध्ये दारावर धरलो त्या वक्ताला मग कम्प्युटरवर आत्ता फिट केलं. ते बी वैयक्तिक. म्हणजे जी काय आहे दलालीशिवाय कारगाव नाही असं झालं. काम करावं अशी एक लोकांची इच्छा आहे. म्हणून साठी आज सूर्यकांतची जी तळमळ आहे गावच्या विकासासाठी आहे. म्हणून साठी शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या गावच्या नागरिकांचा पूर्ण पाठिंबा राहील.